विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलीस स्टेशनला नेताना आव्हाडांचा ठिय्या। मार खाऊन घेणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेतायत। आव्हाड आक्रमक। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड। पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडीखालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। आमदार रोहित पवारांचं जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनाला समर्थन। रात्रीच्या सुमारास रोहित पवार आंदोलनस्थळी। आव्हाडांना येणाऱ्या धमकीवर कारवाईची मागणी। विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। घटनेनंतर दोघांकडून दिलगिरी व्यक्त। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले मकोकातले आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय। कारवाई झालीच पाहिजे। फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीवर गोपीचंद पडळकर यांची माफी। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरी व्यक्त। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा। संध्याकाळी 7 वाजता शहरात दाखल होणार। पडळकरला मारणार, त्याला त्याची मस्ती दाखवतो। आव्हाडांच्या कार्यकर्त्याची जयंत पाटलांसमोर धमकी तर विधिमंडळात गुंडांना प्रवेश कोणी दिला। हाणामारीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची टीका। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये तिसरी भेट। सभापती दालनात विरोधी पक्षनेते पदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। फडणवीसांची ऑफर नव्हे टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाला जाहिरात होर्डिंग उत्सव नको। बॅनरबाजी केल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाणार। मुख्यमंत्री सहाय्यता निधीला योगदान देण्याचं आवाहन। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नाही। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावले। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा। हॉटेल चालकाचं नाव मात्र सांगितलं नाही। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार अजून गंभीर नाही। नाना पटोलेंचा आरोप तर मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचा केंद्रबिंदू असल्याचाही दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर तर हनी ट्रॅपबाबत कोणतीही तक्रार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून स्पष्ट। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेतली। प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा। 20,000च्या जात मुचलक्यावर अटी शर्थींसह जामीन। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप। मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचा इशारा। 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारलं। न्यायासाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ। सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त। ज्ञानेश्वरी मुंडेंनी तशी तक्रार केली असल्यास चौकशी होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर सुनील तटकर यांची प्रतिक्रिया। युतीच्या बदल्यात आर्थिक लाभ। शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरून वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना सवाल तर कोणाशी युती करायची हे आम्हाला सांगू नका। आनंदराज आंबेडकर यांचंही प्रत्युत्तर। अमित ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर प्रकाश महाजन यांची नाराजी दूर। आता मी अत्यंत समाधानी झालो। राग निवळला। ताकदीनं मनसेत काम करणार। महाजनांची प्रतिक्रिया।